मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत महात्मा फुले मानवतेच्या पुष्पांनी दरवळली भूमी. प्राचीन काळी भारतीय समाजातील सर्वश्रेष्ठ आणि कनिष्ठ जातीमध्ये व्यक्तीच्या सर्व क्षेत्रातील व्यवहारावर जी अनंत बंधने लादली गेली होती, त्यांचा नुसता विचारसुद्धा आज आपल्याला दुस्सह्य वाटतो. ती हेतुशून्य, अर्थशून्य, तर्कशून्य आणि केवळ धर्माज्ञेवर आधारित सर्व बंधने मानवाच्या प्रतिष्ठेला अत्यंत घातक अशीच होती, नव्हे तर त्यांच्या उत्कर्षाला आणि सुखाला बाधक अशीच होती. या निष्ठुर बंधनांनी मानवाचे मानवत्वच संपुष्टात आले होते. मानव म्हणजे त्याचे मन, बुद्धी, त्याची निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याची विचारसरणी, त्याच्या आशा आकांक्षा, त्याच्या सुख व आनंदाच्या कल्पना, त्याची स्वप्ने ही येथील धर्मपंडितांनी पायदळीत उडवली होती. मानव हा केवळ एक देह नसून तो वैचारिक वैभवाचा जिवंत कलश आहे, ही भावनाच पूर्णतः लुप्त झाली होती. कलियुगाची कल्पना, जन्मनिष्ठ उच्च नीचता, दैववादाचे किंवा नियतिवादाचे तत्व, संसाराविषयीची व विशेषतः स्त्रियाविषयीची उपेक्षा बुद्धी, तर्काची अवहेलना, शब्द प्रामाण्य यातील प्रत्येक तत्व मानवाच्या स्वत्वाची पायमल्ली करणारे होते आणि त्याच्या जोडीला या सर्वांच्या आधाराने उभारलेले अनिष्ट कर्मकांड या कुरीतीच्या विरोधात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी रणशिंग फुंकले.